अशी साधारणतः राज्यामध्ये किती कार्यालय महसूल विभागाच्या वतीने केली जाते आणि नागरिकांना कसा फायदा होतो? मला या गोष्टीचा आज आनंद आहे की राज्यामध्ये मुद्रांक शुल्क विभाग या विभागाने आणि आमचे IGR बिनवडे यांनी एक मॉडेल ऑफिसची संकल्पना आणली। राज्यामध्ये 60 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले ज्या ठिकाणी खूप जास्त रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी फॅसिलिटी पाहिजे आहे, जास्त रजिस्ट्रेशन होतात। आणि आज या राज्यातलं पहिलं मॉडेल ऑफिस कोथरूडमध्ये आम्ही सुरू करतो आहे। त्याचं उद्घाटन आत्ताच मी आणि महापौरजी मंजुषा नागपूरजी आम्ही सर्वांनी केलं, जगदीश मुळीकजी आम्ही। आणि मला असं वाटतं की हे मॉडेल ऑफिस जसं व्हिसा कार्यालय असतात त्याप्रमाणे एक हे मॉडेल ऑफिस आहे। या ठिकाणी सर्व फॅसिलिटी आहे। या ठिकाणी हे जे मॉडेल ऑफिस आहे याप्रमाणेच राज्यामध्ये जास्तीत जास्त कार्यालय आम्ही असे मॉडेल ऑफिस करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या मुद्रांक करणारे जे आमचे ग्राहक आहे, जे रजिस्ट्री करणारा, लिहून देणारा आणि लिहून घेणारा, यांना उत्कृष्ट फॅसिलिटी मिळाव्या। आणि आता एक महत्त्वाचं आहे की वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे कुठलीही रजिस्ट्री कुठेही करता येतं। बारामतीची रजिस्ट्री इथून करता येईल, इंदापूरची रजिस्ट्री इथून करता येईल। त्यामुळे वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशनमुळं या जिल्ह्यातली, पुणे जिल्ह्यातली कोणतीही कुठलीही रजिस्ट्रेशन कुठल्याही कार्यालयात होऊ शकतं। त्यामुळे या मॉडेल ऑफिसच्या माध्यमातून एक मोठी फॅसिलिटी देण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांची संकल्पना होती की आमचे मुद्रांक कार्यालय चांगले असावे, सुसज्ज असावे, दर्जेदार असावे, त्यानुसार आम्ही केला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।